हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मी राजश्री थोरात आणि तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की जर तुम्ही 12th पास आउट असाल, एनी ग्रॅज्युएट असाल किंवा कोणत्याही टाईपचं तुमचं एज्युकेशन कंप्लीटेड असेल, म्हणजे ते 12th कंप्लीटेड पाहिजे, 12th अबोव जर तुमचं कोणतंही क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही कोणत्या जॉबसाठी अप्लाय करू शकता. आणि ही जी जॉबची अपॉर्च्युनिटी आहे ती वर्क फ्रॉम होम आहे. ज्या फिमेल असेल, हाऊसवाईफ असेल किंवा जे काही पीपल आहेत की ज्यांना परमनंट वर्क फ्रॉम होम जॉब करायचा आहे, त्या लोकांसाठी खूप चांगली ही अपॉर्च्युनिटी आहे. तर पाहूयात की आजची जी ओपनिंग आहे ॲमेझॉनची, तर ती कोणत्या टाईपची असणार आहे, त्यासाठी तुम्हाला कसं अप्लाय करायचं आहे आणि कशा पद्धतीने त्यांची जी एक्झाम आहे त्यासाठी प्रिपरेशन करायचं आहे. तर या सगळ्याची डिटेलमध्ये डिस्कशन आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर ही जी अपॉर्च्युनिटी आहे वर्क फ्रॉम होमची, तर ही अपॉर्च्युनिटी आहे कस्टमर सर्व्हिसची टीम आहे ॲमेझॉनची, तर त्यांच्या थ्रू हायरिंग होणार आहे. तर जर तुम्ही पाहिलं, जर तुम्ही ॲमेझॉनचे एम्प्लॉई म्हणून काम करत असाल तर दे विल गिव्ह यू द ॲडिशनल बेनिफिट लाईक सेडेस्को मिल कार्ड्स तुम्हाला भेटतील, 5 लाखचा हेल्थ इन्शुरन्स भेटेल, त्यावर नाईट शिफ्ट अलाउन्सेस असणार आहेत, ओव्हरटाईम अलाउन्स तुम्हाला भेटणार आहे. आणि त्याचबरोबर जर तुम्ही वर्क फ्रॉम होम करत असाल तर तुम्हाला इंटरनेट अलाउन्सही सेपरेट भेटणार आहे. त्या अशा डिफरंट ॲडिशनल बेनिफिट्स ॲमेझॉन त्यांच्या एम्प्लॉईजला ऑफर करत असते. आता यांचे डिफरंट कस्टमर सर्व्हिस रोल आहे, त्यामध्ये B&M असेल किंवा व्हर्च्युअल कस्टमर सर्व्हिस असेल. तर व्हर्च्युअल कस्टमर सर्व्हिस रिलेटेड जे जॉब्स आहेत तर ते कॅन्डिडेट परमनंटली वर्क फ्रॉम होम जॉब करू शकतात. तर पाहूयात की हा जो जॉब आहे, तर आपण पुण्यामध्ये असतो, तर पुण्या लोकेशनसाठी जो व्हर्च्युअल टेक्निकल सपोर्ट रोलसाठी कोणती हायरिंग होणार आहे, त्यासाठी काय क्वालिफिकेशन आहे. तर तुम्ही जर व्ह्यू जॉब डिस्क्रिप्शनवर गेला तर तुम्हाला कंप्लीट इथे डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन भेटेल. व्हर्च्युअल टेक्निकल सपोर्ट या रोलसाठी पुणे या लोकेशनसाठी ते कॅन्डिडेटला हायर करत आहे आणि ह्या रोलसाठी परमनंट वर्क फ्रॉम होम अपॉर्च्युनिटी त्यांनी अवेलेबल करून दिलेली आहे. त्याचबरोबर जर तुम्ही पाहिलं तर डिफरंट नॉलेज अँड स्किल्स रिक्वायर्ड फॉर दिस पर्टिक्युलर रोल. यू शुड ॲक्शन ओरिएंटेड, सेल्फ डिसिप्लिन अँड ऑर्गनाइज, इफेक्टिव्ह टाइम मॅनेजमेंट स्किल इज रिक्वायर्ड. You have to communicate clearly with both internal and external customers. You should have good comprehension skill, good composition skill, as well as you have to able to use the desktop, laptop, computer system and familiar with Windows 7, Microsoft Outlook and Internet Explorer, and you should have good typing skill. So these type of basic skills they are required for this customer service role. आता प्रिफर जो क्रायटेरिया आहे, तर प्रिफर क्रायटेरियामध्ये त्यांनी डिफरंट क्रायटेरिया ठेवलेले आहे. त्यामध्ये यू शुड बी सेल्फ ड्रिवन, मोटिवेटेड अँड टास्क ड्रिवन इंडिव्हिज्युअल. यू शुड इन्श्युअर अनइंटरप्टेड इंटरनेट कनेक्टिव्हिटी ड्युरिंग द वर्किंग शिफ्ट, म्हणजे इंटरनेट कनेक्शन तुमच्याकडे प्रॉपर पाहिजे. त्यानंतर यू शुड इन्श्युअर वर्क लाईक एन्व्हायरमेंट विथ नो डिस्टर्बन्स ड्युरिंग द वर्क आवर. यू हॅव टू वर्किंग इन कस्टमर सर्व्हिस एन्व्हायरमेंट फॉर ॲटलिस्ट 6 months, 6 month पर्यंत ॲटलिस्ट तुम्हाला इथे काम करावं लागणार आहे. त्यानंतर कस्टमर फोकस रिलेटेड काही त्यांनी क्रायटेरिया दिलेले आहेत. तर त्यामध्ये डेमॉन्स्ट्रेट द इंटरपर्सनल स्किल, देन डेमॉन्स्ट्रेट कॉन्फ्लिक्ट रिझॉल्युशन, डेमॉन्स्ट्रेट ओनरशिप, ॲबिलिटी टू डिटरमाइन कस्टमर नीड्स, मेंटेन रेग्युलर अँड रिलायबल अटेंडन्स, फ्लेक्झिबल विथ वर्किंग शेड्यूल अँड ॲबिलिटी टू वर्क overtime as required by the business. At least 60 hours per week or most often occurring a week surrounding the Christmas holiday season. 60 hours per week तुमचं ॲटलिस्ट तुमचा टाईम कंप्लीट होणं इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्विंग स्किलमध्ये यांनी डिफरंट स्किल रिक्वायर्ड आहे. आणि मेन जो पॉईंट आहे तो म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन. तर मिनिमम 10+2 रिक्वायर्ड आहे. म्हणजे तुम्ही जर 12th पास आउट असाल आणि तुम्हाला परमनंट वर्क फ्रॉम होम जॉब करायचा असेल तर दिस इज व्हेरी गुड अपॉर्च्युनिटी फॉर दी ऑल कॅन्डिडेट. आणि एनी ग्रॅज्युएट पीपलही काम करू शकता. शिफ्ट ही रोटेशनल शिफ्ट असणार आहे. त्यानंतर तुम्हाला डिफरंट बेनिफिट्सही ॲमेझॉन प्रोव्हाइड करणार आहे. त्यामध्ये NSA असेल, OT असेल, त्यानंतर झिटा मिल कार्ड असेल, तर हे डिफरंट बेनिफिट्स तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. आणि त्यानंतर त्यांनी ॲमेझॉन रिलेटेड इन्फॉर्मेशन दिलेली आहे की तुम्हाला माहितीच आहे की ॲमेझॉन जे आहे ते ऑनलाईन
शॉपिंग जे त्यांचं ॲप्लिकेशन आहे हे यासाठी खूप फेमस आहे. तर पाहूयात की जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर यासाठी अप्लाय कसं करायचं आहे. तर अप्लाय नाऊ ह्या बटनवर क्लिक करायचं आहे. त्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करू शकता. त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल. ऑलरेडी जो जॉब रोल आहे तो कन्फर्म करून घ्यायचा आहे की तोच आहे का. व्हर्च्युअल टेक्निकल सपोर्ट हा जॉब रोल असणं इम्पॉर्टंट आहे, बिकॉज तुम्ही ह्याच रोलसाठी अप्लाय करणार आहात. त्यानंतर तुमचे पर्सनल डिटेल्स अप्लाय करायचे आहेत. त्यामध्ये तुमचं फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम असेल. ईमेल ID टाकायचा आहे. मोबाईल नंबर, अल्टरनेट मोबाईल नंबरही द्यायचा आहे की जो 24/7 ॲक्टिव्ह राहणार आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ, जेंडर जे काही असेल ते अप्लाय करायचं आहे. त्यानंतर तुमची जी मदर टंग आहे तर ती तुम्ही एंटर करायची आहे. आपली मदर टंग आहे मराठी. त्यानंतर प्लीज मेन्शन युअर रीडिंग प्रोफिशियन्सी इन मदर टंग. तर आपण प्रोफिशियंट आहात, दॅट्स वाय यू हॅव टू क्लिक हिअर प्रोफिशियंट. मेन्शन युअर स्पीकिंग प्रोफिशियन्सी इन मदर टंग. तर प्रोफिशियंटवर क्लिक करायचं आहे. बेस्ड ऑन युअर प्रोफिशियन्सी प्लीज सिलेक्ट लँग्वेज 1. तर लँग्वेज 1 आपली मराठी असणार आहे. त्यानंतर प्लीज मेन्शन युअर रीडिंग प्रोफिशियन्सी ऑफ लँग्वेज 1 प्रोफिशियंट असणार आहे. त्यानंतर स्पीकिंग प्रोफिशियंट. त्यानंतर सिलेक्ट लँग्वेज 2. तर लँग्वेज 2 मध्ये तुमची जी लँग्वेज असेल ते तुम्ही प्रिफर करू शकता. हिंदी, कन्नड, मल्याळम इथे दिलेली आहे, तर आय विल प्रिफर हिंदी. त्यानंतर रीडिंग प्रोफिशियन्सी यामध्ये प्रोफिशियंट जे तुमचं जे ऑप्शन असेल तर त्यावर क्लिक करायचं आहे. तर मोस्ट ऑफ तुम्ही प्रोफिशियंट ह्याच ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, बिकॉज जर तुम्ही लँग्वेज 1, 2 आणि 3 मध्ये प्रोफिशियंट असाल तरच तुम्ही ह्या रोलसाठी अप्लाय करू शकता और सिलेक्ट होऊ शकता. त्यानंतर लँग्वेज 3 तुम्हाला सिलेक्ट करायची आहे तर तुम्ही ती सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे डिसेबिलिटी. तर जर तुम्ही डिसेबल असाल तर येस आय हॅव लिहायचं आहे, नसेल तर नो आय डोंट हॅव एनी डिसेबिलिटी. त्यानंतर सिटिजनशिप क्लिक करायची आहे, तर यू शुड सिलेक्ट इंडियन सिटिजनशिप. त्यानंतर ॲड्रेस डिटेल तुम्हाला इथे कंप्लीट एंटर करायचे आहे. त्यामध्ये स्टेट असेल, पिनकोड असेल आणि तुमची सिटी असेल. त्यानंतर रेफरल डिटेल्स की रेफरल तुम्ही कोणत्या थ्रू झालेला आहात, तर तुम्हाला इथे रेफरल पर्सनचं नेम द्यायचं आहे, कॉन्टॅक्ट नंबर द्यायचा आहे. तर हा जो ऑप्शन आहे दॅट इज नॉट मॅन्डेटरी, हा ऑप्शनल आहे. जर लिहायचं असेल तर लिहू शकता, नसेल एंटर करायचं तर तुम्ही तसा लेफ्ट केला तरी चालेल. त्याच्यानंतर हायेस्ट एज्युकेशन प्रोफाईल. तर तुम्ही जर 12th पासआउट असाल तर इथे 12thवर क्लिक करायचं असेल. त्यानंतर स्कूल बोर्ड कोणतं आहे तुमचं तर त्याच्यावर क्लिक करायचं आहे. सपोज आय विल सिलेक्ट महाराष्ट्र स्टेट बोर्ड. त्याच्यानंतर इयर ऑफ पासिंग तुम्ही सिलेक्ट करायचं आहे जे असेल ते. तर त्यानंतर एक्सपिरियन्स डिटेल्स तुम्ही इथे एंटर करायचे आहे. फ्रेशर असाल तर फ्रेशवर, अदरवाईज यू हॅव टू क्लिक ऑन एक्सपिरियन्स. त्यानंतर अदर डिटेल्स तुम्हाला इथे एंटर करायचे आहे. त्यामध्ये यू आर अप्लाइंग फॉर अन असोसिएट रोल इन कस्टमर सर्व्हिस, वुड यू प्रिफर लाईक टू फर्दर. तर एसवर क्लिक करायचं आहे. आर यू कम्फर्टेबल विथ कस्टमर सर्व्हिस. असोसिएट सॅलरी रेंज, जी काही सॅलरी रेंज असणार आहे त्यासाठी कम्फर्टेबल आहात का. सो क्लिक ऑन एस. त्याच्यानंतर इन ऑर्डर टू मीट आवर कस्टमर नीड्स ड्युरिंग पीक सीझन. तर यसवरच क्लिक करायचं आहे मोस्ट ऑफ, बिकॉज दे आर आस्किंग अबाउट द ओव्हर टाईम. आफ्टर दॅट यू आर कम्फर्टेबल विथ रोटेशनल शिफ्ट. तर एसवर क्लिक करायचं आहे. आर यू विलिंग टू बी इन अ जॉब दॅट मे रिक्वायर इंटरॅक्टिंग विथ कस्टमर वाया टेलिफोन. तर एसवरच क्लिक करायचं आहे. त्यानंतर डू यू हॅव वायर्ड इंटरनेट कनेक्शन, वर्क फ्रॉम होम. यसवरच क्लिक करायचं आहे. डू यू हॅव अ सेविंग बँक अकाउंट. यसवर क्लिक करायचं आहे. हॅव यू बीन एव्हर एम्प्लॉय ॲट ॲमेझॉन. ऑलरेडी तुम्ही केलं असेल जॉब ॲमेझॉनमध्ये तर एसवर क्लिक करायचं आहे, अदरवाईज नोवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचे पॅन कार्ड डिटेल्स एंटर करायचे आहे. त्यामध्ये डू यू हॅव पॅन कार्ड. यसवर क्लिक करायचं आहे. पॅन कार्ड डिटेल्स एंटर करायचे आहे. त्यानंतर तुमचा जो पॅन कार्डचा फोटो असेल, मॅक्झिमम फाईल साईज 3 MB पाहिजे, तर ती अपलोड करायची आहे. त्यानंतर आधार कार्ड
तर एसवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर, त्याचा फोटोग्राफ अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुमचा पासपोर्ट साईज फोटोग्राफ अप्लाय करायचा आहे. आय ॲग्रीवर क्लिक करायचं आहे. इथे पण आय ॲग्रीवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करून तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ॲमेझॉनच्या हा जो व्हर्च्युअल टेक्निकल सपोर्टचा रोल आहे यासाठी अप्लाय करू शकता. आता हा जो रोल आहे तर यासाठी जर अप्लाय केलं तर रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला असेसमेंट कंप्लीट करायची आहे. तर असेसमेंट मध्ये काय असणार आहे, असेसमेंटमध्ये डिफरंट त्यांनी टेस्ट ठेवलेल्या आहेत. देर आर 4 टाईप ऑफ टेस्ट आर देअर. फर्स्ट इज युअर प्रिलिमिनरी इंग्लिश टेस्ट इज देअर. तर त्यामध्ये काय असणार आहे, तर जर तुम्ही पाहिलं तर 20 मिनिटची टेस्ट असेल ही फॉर 20 मार्क्स. ओके, 20 क्वेश्चन्स असणार आहे. त्यामध्ये क्वेश्चन असतील लाईक फिल इन द ब्लँक्स असतील किंवा एरर डिटेक्शन असेल किंवा सेंटेन्स करेक्शन असेल और सेंटेन्स ॲग्रीमेंट. तर अशा टाईपचे क्वेश्चन्स ह्या इंग्लिश टेस्ट मध्ये असणार आहेत, त्या इंग्लिश प्रिलिमिनरी टेस्टमध्ये. त्यानंतर सेकंडची टेस्ट असणार आहे दॅट इज वर्क स्टाईल असेसमेंट. तर वर्क स्टाईल मीन्स वॉट, की जे काही तुमचं कल्चर आहे ॲज अ वर्किंग कल्चर, ॲज अ एम्प्लॉई म्हणून ज्यावेळेस तुम्ही काम करता तर तुम्ही त्या कल्चरमध्ये कसे फिट होतात त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आन्सर असणार आहे. तर अबाउट 30 मिनिटची ही टेस्ट असेल असेसमेंट 2. तर त्यामध्ये कल्चर रिलेटेड, वर्क कल्चर रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन असणार आहे. त्याच्यानंतर थर्ड जी टेस्ट आहे दॅट इज द वर्संट 4 स्किल असेसमेंट. आता वर्संट 4 स्किल असेसमेंट मीन्स वॉट, की ही तुमची ऑडिओ टेस्ट असणार आहे. जर तुम्ही पाहिलं तर यामध्ये डिफरंट तुम्हाला टास्क देणार आहेत की ज्यामध्ये तुम्हाला एखादं सेंटेन्स देतील, ते तुम्हाला रिपीट बोलायला सांगतील. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल दे हॅव गिवन हिअर एक्झाम्पल रिपीट, लाईक प्लीज रिपीट ईच सेंटेन्स दॅट यू हिअर. तर इथे जे सेंटेन्स आहे, जे त्यांनी त्या सेंटेन्सचा ऑडिओ ठेवलेला आहे, तर तो ऑडिओ ऐकून तुम्ही परत ते सेंटेन्स रिपीट करायचा आहे, बोलायचं आहे. ठीक आहे, सो दिस इज हा तुम्हाला एक सेक्शन असणार आहे. त्यानंतर जर सेकंड सेक्शन पाहिलं तर सेकंड सेक्शनमध्ये सेंटेन्स बिल्ड असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला असं व्हॉट वी कॅन से की डिफरंट वर्ड्स देतील आणि ते वर्ड्स मिळून तुम्हाला एक कंप्लीट सेंटेन्स बिल्ड करायचा आहे. त्यानंतर सेक्शन 3 मध्ये काय असणार आहे, कन्व्हर्सेशन असणार आहे की तुम्हाला एक स्पीकर दिलेले असतील 1 आणि 2 आणि क्वेश्चन असेल, तर त्या क्वेश्चनचा आन्सर काय असेल तर ते तुम्हाला सेक्शन 3 मध्ये असणार आहे. आफ्टर दॅट सेक्शन 4 सेंटेन्स कम्प्लिशन, की तुम्हाला फिल इन द ब्लँक्स कंप्लीट करावे लागणार आहे. त्यानंतर सेक्शन 5 यामध्ये डिटेक्शन असणार आहे. तर त्या डिटेक्शनमध्ये तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे की ॲज इट इज ते सेंटेन्स तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर सेक्शन जो 6 आहे, लास्ट सेक्शन, दॅट इज पॅसेज रिकन्स्ट्रक्शन, की जो पॅसेज दिलेला आहे त्याला रिकन्स्ट्रक्ट करायचा आहे. तर अशा पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला या वर्संट 4 स्किल असेसमेंटमध्ये असणार आहे. त्यानंतर लास्ट जी टेस्ट आहे दॅट इज CS सिम्युलेशन टेस्ट. तर CS सिम्युलेशन मीन्स वॉट, कस्टमर सर्व्हिस सिम्युलेशन टेस्ट. तर ह्या टेस्टमध्ये तुमची ॲबिलिटी चेक करणार आहे. मल्टीटास्किंग ॲबिलिटी असेल, ॲक्युरेसी असेल किंवा प्रॉब्लेम सॉल्विंग जे स्किल आहे तुमचं, ते हे सगळे चेक करणार आहेत. तर ह्या टेस्टमध्येही 30 मिनिटची ही टेस्ट असणार आहे. दॅट इज ॲमेझॉन असेसमेंट 3 टेस्ट इज दॅट. ओके, सो दीज 4 टाईप ऑफ टेस्ट यू हॅव टू कम्प्लीट आफ्टर कम्प्लिशन ऑफ युअर रजिस्ट्रेशन. आणि ही असेसमेंट कंप्लीट झाल्यानंतर जो स्कोअर आहे तर त्या स्कोअरवर तुमची पोस्ट असेसमेंट होणार आहे. तर अशाच पद्धतीने तुम्ही ॲमेझॉनच्या ह्या व्हर्च्युअल टेक्निकल सपोर्ट ह्या रोलसाठी अप्लाय करू शकता, की जेणेकरून तुम्ही परमनंटली वर्क फ्रॉम होम जॉब करू शकता. कुठेही बाहेर जाण्याची रिक्वायरमेंट नाही आहे त्यासाठी. तर अशाच पद्धतीचे वेगवेगळे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सेक्टर रिलेटेड जॉबचे जे अपडेट्स असतात त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या टेलिग्राम चॅनललाही तुम्ही फॉलो करू शकता. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पाहूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, भेटूया.